आपण सध्या आहोत नागपूरच्या यशवंत स्टेडियम या ठिकाणी। दरवर्षी खासदार महोत्सव जो आहे, खासदार क्रीडा महोत्सव हा आयोजित केला जातो। यावर्षी पण परंपरेनुसार खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण आज माझ्या मागे बघू शकता प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे, कारण की आज आहे 2 फरवरी आणि 2 फरवरीला असतो म्हणजे 2 फरवरीला या ठिकाणी सनम पुरी यांचा लाईव्ह कॉन्सर्ट या ठिकाणी होणार आहे। सनम जे आहेत ते सनम पुरी स्वतः आपल्या बँडसोबत या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तिकीट घेऊन पासेस घेऊन नागरिक या ठिकाणी उभे आहेत। आपल्यासोबत काही युवक आहेत, युवकांशी आपण बातचीत करूयात। इकडे आला सनम मला मराठी ना मतलब सनमपुरी को देखने आप, सनमपुरी का गाना सुने आप, सनम के फैन हो आप? हाँ फैन। क्या बताओगे अगर इतनी भीड़ में आप उनका कॉन्सर्ट देखने आ रहे हो, लास्ट डे क्लोजिंग सेरेमनी है, क्या बताओगे? बहुत अच्छा लग रहा है। अभी देखेंगे क्या करने वाले हैं, अभी पता नहीं हम लोगों को। अरिजीत सिंह के फैन है, ऐसे ही आए थे देखने। अरिजीत के फैन हो, सनम को ऐसे ही देखने ऐसे ही देखने आए थे। सर मेरे को तो पता भी नहीं सर, बस खाली दोस्त लोग ने उठा के ला लिए। दोस्त लोग ने कॉलेज के फ्रेंड्स थे और मैं आ गया उनके साथ। जसं आपण पाहिलं नागरिकांमध्ये जे ते आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतंय। अजून युवक आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। सनमपुरीला आपण ऐकायला आलात, सनमपुरीचं गाणं ऐकायला आलात? हो सनम आवडतो खूप सनमचे गाणे आपण ऐकता? हो ऐकतो आम्ही। आता आपण या ठिकाणी आलात, एवढी गर्दी या ठिकाणी दिसतीये, आपल्याकडे पासेस आहेत, आपण आतमध्ये चालले, कशी भावना आहे, काय? खूप छान वाटत आहे, एकदा ऐकून त्यांचे गाणे खूप चांगलं वाटतं। काय तुम्ही काय सांगा? गर्दी खूप आहे पण एक्साइटमेंट आहे। तुम्ही यांच्यासोबत आहात, तुम्ही काय सांगा? लहान बाळांना आपण म्हणजे लहान पोरींना घेऊन आलो। एक्साइटमेंट बघून आम्हालाच खूप आनंद होतो आणि आम्हाला पण आवडतं प्रोग्राम बघायला, म्हणून तुम्ही पण सनमचे गाणे ऐकत आहात? हो नेहमी ऐकत असतो। त्याच्या आधी झालेला कार्यक्रम होता ना, त्याच्यानंतर हा कार्यक्रम आला म्हणून हा सोडायचा वाटला नाही आम्हाला। बरं. त्याच्या आधी तो तिकडे झाला होता रेशीमबाग जवळ, म्हणून म्हटलं या कार्यक्रमाला जाणं आवश्यक आहे। नक्कीच, जसं की आपण पाहिलं की नागरिकांमध्ये जे ते आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। सनमपुरी यांचा कॉन्सर्ट जे आहे ते सनमपुरीचं कॉन्सर्ट बघायसाठी या ठिकाणी नागरिक आलेले आहेत। आपल्याला अनेक काही अजून युवक आहेत आणि बातचीत करणारी जी जनता आहे ती आपल्यासोबत आहेत। बोलायला थोडेसे घाबरत आहेत, पण आपण तरी बघूया त्यांच्याशी एकदा बातचीत करून। हो, सनमच्या कॉन्सर्टला आलात? हो सर। एवढी गर्दी आहे, पासेस आहेत आपल्याकडे, ते पासेसमध्ये आपण एंट्री करतायत, काय भावना आहे? म्हणजे आता कसं धक्काबुक्कीवालाच मावून राहतात। और मागच्या वेळेत पण बिबारा केला होता तेव्हा पण पासला काही व्हॅल्यू नाही आहे इथे। असं इथे बरोबर लाईनमध्ये लागत नाही, काही नाही। चाहनेवाले भरपूर राहते। गडकरी साहेब इतका कार्यक्रम अरेंज करते तर त्यांना म्हणजे भरपूर लोक हे करते। नाही, तर आता तुम्ही सनमला ऐकत असता आणि सनमच्या कॉन्सर्टमुळे तुम्ही ते आलात, प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते, नागरिकांमध्ये पण आनंदाचं वातावरण मिळतंय, पाहायला मिळतंय। शेवटचा दिवस आहे, क्लोजिंग सेरेमनी आहे, आपण इथे आलात, काय सांगा? तर मी तर आता ह्या कार्यक्रमाला फर्स्ट टाईम आलो। म्हणजे आता खासदार महोत्सव झाला ना ह्या वर्षीच्या, याच्यामध्ये फर्स्ट टाईम आलो। म्हणजे सुट्टी आहे तर याला हे होऊन गेलं। नक्कीच, जसं की आपण बघितलं प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। नागरिक आहेत, गेट जे आहेत ते क्लोज होत आहेत वारंवार आणि भरपूर नागरिक जे असंख्य गर्दीने इथे जमा झालेले आहेत आणि सोबतच इकडे या ठिकाणी गेट जे आहेत ते गेटसुद्धा यशवंत स्टेडियमच्या जवळचे ते बंद करण्यात आलेले आहेत। ट्रॅफिक व्यवस्था जी तीसुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे एकंदरीतच नागरिकांची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे नीटरित्या करण्यात आलेली आहे। आता पुढे हा कॉन्सर्ट आता अजून किती रंग लावतो, त्यानंतर आता पुढे कॉन्सर्ट सुरू झाल्यानंतर अजून किती गर्दी होते आणि कशा प्रकारे नागरिक याला प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्या या कॉन्सर्टचे आणि या सगळ्याची माहिती आम्ही तुम्हाला देशोन्नतीच्या माध्यमातून पोहोचवत राहू। कॅमेरामॅन सम्राट गोटेकरसोबत धवल गोलब, देशोन्नती, नागपूर।